आज आपण माहिती घेणार आहोत चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कशा पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करायला पाहिजे. कारण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जे ऊसाचे फुटवे निघतात किंवा कोणतंही पीक असलं तर ते पिवळसरपणा जास्त त्याच्यामध्ये त्या पिकाला असतो. आणि कोणतंही पीक असू दे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये त्याच्यामध्ये फेरसची डिफिशियन्सी, झिंकची डिफिशियन्सी, बऱ्याच गोष्टींचा कमतरता त्यामध्ये जाणवते. तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तर फेरस सल्फेट जे आपल्याला भेटतं, ज्यामध्ये फेरस 12-13% असतो. तर ते फेरस सल्फेट एकरी 20 किलो, झिंक सल्फेट 20 किलो आणि मॅंगनीज सल्फेट त्यासोबत 4 किलो आणि हे सर्व एक 100 ते 200 किलो शेणखतामध्ये एकत्र मिसळून ठेवून त्याच्यावरती रोज सकाळ आणि संध्याकाळ बारीक पाण्याचा शिंतोडा देत ह्याची भट्टी लावायची आणि ते बारीक पाण्याचा शिंतोडा देत ते खोऱ्याच्या साह्यानं ते ते तोडायचं आहे. बारीक बारीक मिश्रण मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर ज्यावेळी आपण भरणी करतो त्यावेळी ही जी भट्टी तुम्ही कमीत कमी एक 6 ते 7 दिवस जर भट्टी लावली तर त्याच्यामध्ये जो काही फेरस आणि झिंक मॅंगनीज वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टींना काय होतं, एकसारखं चिलेशन होतं त्या असणाऱ्या सेंद्रिय खतामुळे, शेणखतामुळे. आणि हे जर आपण आपल्या ज्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनीमध्ये तुम्ही जर हे जर टाकलं तयार केलेलं खत, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅंगनीज सल्फेट आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय खत मिसळून म्हणजे शेणखत 100 ते 200 किलो मिसळून हे एकत्र मिसळून जर आपण आपल्या शेतामध्ये चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर टाकलं तर त्या ठिकाणी त्या पिकाला एकसारखी काळोखी वगैरे तजेलदारपणा राहतो. त्याचसोबत हे तर वापरण्याची गरजच आहे, पण जास्ती अजूनही ह्याचा जर प्रभाव जर वाढवायचा असेल, ह्याची इफिशियन्सी जर वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला बाजारामध्ये झिंक विरघळवणारे जीवाणू, त्याचबरोबर फेरसचे उपलब्ध करून देणारे जीवाणू, सल्फर उपलब्ध करून देणारे जीवाणू पण भेटतात. तर ते जरी आपण एकरी 4-4 किलो प्रति एकर प्रमाणे जर आपल्या डोसमधून जर आपण मिसळून जर टाकलं तर त्याचा जो काही आपण रासायनिक खत टाकणार आहे तर त्याचेही 100% पिकाला लागू होतं आणि पिकाची एकसारखा तजेलदारपणा पिकामध्ये राहतो. खास करून ऊस पिकामधला केवडा रोग कमी होतो ह्यामुळे. धन्यवाद.